नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय। यदा कदाचित एक असं नाटक ज्याचे हजारो प्रयोग झाले, त्या नाटकाने अक्षरशः प्रेक्षकांना वेड लावलेलं। म्हणजे ते नाटक जेव्हा बघायला एखादा किंवा कोणताही प्रेक्षक यायचा तेव्हा तो पूर्णपणे मनाने सुख आणि शांती घेऊनच बाहेर पडायचा। असंच पुन्हा एकदा संतोष दादा आपल्यासाठी यदा कदाचित रिटर्न्स घेऊन येतो। दादा कसा आहेस तू? मस्त धमाल मस्त। दादा सुरुवातीला सांगतो की 5000 प्रयोग यदा कदाचितचे, एवढा मोठा पल्ला हे खरंच छोटी गोष्ट नाही, कारण का नाटकांचे असे शेकडो प्रयोग होतातच, पण एवढा 1000 प्रयोगाचा हा सगळा पल्ला काय वाटतं? कशी फिलिंग? किती भारी वाटतंय? खूप बरं वाटतं, कारण कुठलाही कलाकारांना ठरवून काही करते खूप चांगलं करत असतं, प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचं असतं। प्रेक्षक जेव्हा ते नाटक पाहायला घरातून बाहेर पडतात आणि कसं आहे, नाटकाचा एक ठरलेला प्रेक्षक वर्ग आहे, त्याच्या व्यतिरिक्त जो ऑडियन्स बाहेर पडतो ना, तेव्हा नाटक माइंड स्टोन ठरतं। कोणी ठरवून करत नाही, मी काही ठरवून केलं नाही, पण प्रेक्षकांना हे आवडलं पाहिजे याची पुरेपूर काळजी घेतली होती। प्रत्येक शब्दाला शब्द आवडला पाहिजे याची पुरेपूर खात्री घेतली, त्याचे रिटर्न्स मला मिळतात असं मला वाटतं। आणि आजही जेव्हा जवळजवळ 23-24 वर्षानंतर प्रेक्षक जेव्हा हे नाटक बघायला येतात, ते नाटक पाहिलं तेव्हा सगळे डायलॉग धडाधडा बोलून दाखवतात। म्हणजे अक्षरशः मी आत्मप्रौढीचा दोष पत्करून सांगतो की अक्षरशः शोलेसारखं वाटतं त्यावेळेला। तर माझ्याकडून शोलेसारखं काहीतरी घडलं, म्हणजे प्रेक्षक अजूनही ते प्रत्येक त्या आठवणी काढतात आणि मग प्रत्येकाला वाटतं की आपल्या नावासमोर एक तरी नाटक असं झालं पाहिजे। जसं प्रभाकर पणशीकर म्हटलं की तो मी नव्हेच, भक्तिताई म्हटल्या की ती फुलराणी, लक्षामाऊ म्हटले शांतीचं कार्ड किंवा टूर टूर, ही अशी जी नाव आहे, तसं त्या पठडीत आपलं एक नाटक झालं, आपलं एक आपल्याकडून काहीतरी घडलं कलाकार म्हणून, असं खूप समाधान वाटतं। नाही दादा, जसं मी आपल्या नाटकाबद्दल सुद्धा आधी वाचलं, नाटकामध्ये असं सुद्धा लिहिलेलं होतं की किंबहुना लेखामध्ये असं लिहिलं होतं की असे काही नौके कलाकार आहेत ज्यांना घेऊन तू नाटक सुरू केलंस आणि त्यांचं आता चांगल्या पद्धतीने मार्गी लागले आहेत। यावेळी रिटर्न्समध्ये कोणते कोणते असे नवीन नौके कलाकार आम्हाला बघायला मिळतील? त्या कलाकारांची ना, ते सगळे नौखे होते नक्कीच, व्यावसायिक रंगभूमीला, पण त्यांची कामं मी एकांकी स्पर्धेतून पाहिली होती, त्यांच्यावर मी काही कामं केली होती, त्यांना त्यांची मेहनत बघितली होती, त्यांची काहीतरी करण्याची आस असते ना कलाकाराची, ती पाहिली होती। सो यांना घेऊन काहीतरी केलं पाहिजे असं मी तेव्हा ठरवलं होतं। आणि जेव्हा मला माझ्या निर्मात्याने दत्ता घोसाळकर आमचे, ते गेले आता नाही आमच्याबरोबर, तर त्यांनी मला ऑप्शन दिलं होतं की तू पाहिजे तर नावले कलाकार घेऊन कर नाटक। म्हटलं नाही, केलं तर नवीन कलाकारांना घेऊन करेन, कारण ते हवे तेवढा वेळ देतील, हवी तेवढी एनर्जी देतील, हवी तेवढी मेहनत करतील। म्हणजे तेव्हा मेहनत करताना अक्षरशः घाम असा सांडायचा आणि अशी खालचा फ्लोअर अक्षरशः ओला व्हायचा, म्हणजे उठता बसताना त्याचे पायात गोळे यायचे कलाकारांच्या, इतकी त्या मुलांनी मेहनत केलेली आहे। सो त्याचे रिटर्न्स त्यांना त्यांचे मिळाले। आताही कलाकार असेच निवडून आणले, त्यांची कामं पाहिली आहेत, ते व्यावसायिक रंगावर नवीन आहेत, पण मेहनत तीच आहे, ती आस तीच आहे, काहीतरी करण्याची जी जिगर असेल किंवा मेहनत करण्याची तयारी असेल ती तीच आहे। तो खूप छान कलाकार आहेत। म्हणजे मी तर म्हणतो मी काम करतो या नाटकात, पण माझ्यापेक्षा कलाकारांसाठी तुम्ही नाटक पाहिलं आणि आज जेव्हा प्रेक्षक येऊन नाटक पाहतात, त्या कलाकारांना आवर्जून भेटतात आणि म्हणतात की त्या कलाकारांची आठवण झाली, त्यांच्या एनर्जीची आठवण झाली, त्यांच्या टॅलेंटची आठवण झाली। असे कलाकार तुम्ही, म्हणजे जसं तू आता विचारलं तर हे आणतोच कुठून कलाकार? म्हटलं सर मी ना बाहेर फिरतो, मी मुद्दाम एकांगी स्पर्धा बघायला जातो, परीक्षक म्हणून जातो, किंवा स्पर्धा असेल मला वेळेत मी जाऊन अटेंड करतो। तो खूप छान टॅलेंट, खूप प्रचंड टॅलेंट आपल्यामध्ये आहे। जसं आपल्याला रिअलिटी शोमधून आज चांगले चांगले कलाकार, गावागावातले खेड्यापाड्यातले चांगले सिंगर्स मिळतात, चांगले डान्सर्स मिळतात, की आपल्या तोंडात बोटं घालावी लागतात। तर असे कलाकार आपण जर बाहेर पडलो तर असे कलाकार आपल्याला सापडतात, आपल्याला फक्त त्याचा शोध घ्यावा लागतो। सो मी तो शोध घेतो, ते कलाकार येतात, आपली मेहनत करतात आणि पुढे त्यांची मेहनत, त्यांचं टॅलेंट, त्यांचं नशीब। अगदीच, म्हणजे जसं तू बोललास की प्रेक्षकाला डायलॉग हा माहिती असतो, म्हणजे यापेक्षा मोठी पोचपावती काय असेल नाटकासाठी किंबहुना त्या कलाकारांसाठी सुद्धा। दादा मला तुला प्रश्न विचारायला आवडेल की एवढे सगळं पात्र, कारण का सिनेमामध्ये जेव्हा आपण एखादं पात्र डबल रोल वगैरे करत असेल तर तेवढा आपल्याला पुरेसा वेळ असतो, पण रंगभूमीवर जेव्हा आपण असे असंख्य पात्र करत असतो, किती मेहनत आणि किती मशागत असतं त्यामागे। पण त्यामध्ये कसं आहे, एकतर ॲज अ कलाकार म्हणून मला एवढी पात्र करायला मिळतात एका नाटकात, हे माझं भाग्य आहे, कारण खरंच भाग्य आहे। म्हणजे बोलायचं म्हणून बोलत नाही, कारण प्रत्येक कलाकारांना जो खरोखर क्रिएटिव्ह आहे, काहीतरी वेगळे जो कॅरेक्टर करू शकतो, असे कलाकारांना वेगवेगळे कॅरेक्टर करण्याच्या नाटकाचा शोध घेत असतात। मला एकाच नाटकात एवढ्या भूमिका करायची संधी मिळते। सो त्यासाठी मागे मेहनत करणारे पण प्रेक्षक आहेत। उदाहरणार्थ आमचा विश्वास आहे, जो मला कपडे घालायला मदत करतो, मी फक्त जाऊन उभा राहतो, त्याचवेळी आमचा मेकअप पण माझे सगळं चेंज करतो, दाढी मिशा जे आहेत मग मी माझ्या तो मला दाढीला गम लावून देतो, मी त्या माझ्या हिशोबाने चिटकवतो, मी सगळी रंगवरवडी करतो, कारण मी आधी मेकअप केलेला आहे म्हणून, आधी मेकअपचं मी काम करतो सुरुवातीला, त्याचा उपयोग मला आता इथं होतो आहे। सो ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून ह्या 8 भूमिका वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या,
वेगवेगळ्या गेटअपमधल्या, पण काहीतरी सांगू पाहणाऱ्या अशा या भूमिका आहेत. आणि मला वाटतं प्रत्येक कलाकाराला असं चॅलेंज घ्यायला आवडतं. सो ते चॅलेंज मला इथे घ्यायला मिळतं. आणि प्रत्येक प्रयोग, आम्ही ज्याला प्रयोग का म्हणतो, कारण प्रत्येक वेळी वेगळं काहीतरी करून बघत असतो, तसं प्रत्येक भूमिकेत वेगळं काहीतरी करत असतो, वेगळं काहीतरी करायला मिळतं, शोध घेतो. तसं ह्या नाटकाचा USP असं आहे की ॲडिशन्स, म्हणजे चालू घडामोडीवर. आणि चालू घडामोडी आता इतक्या आपल्या आजूबाजूला घडत आहेत की अक्षरशः आपल्या अशा ताट दर दिवसाला रोज काय ना काहीतरी नवीन अशा ताट वाढल्यासारखं असं समोर असतात. बाकी कलाकारांना टेन्शन येतं, आज हे बदलले, आज हे बदललं, आज ते घडलं. आज का तो त्यांना तर सवय झाली की संतोष येणारने काहीतरी तिथे त्यावेळेला तिथे बोलून त्या हमखास टाळ्याने तिथे आशा येणार. मला वाटतं ह्याची बीजं पण ना माझी त्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात रोवलेली आहेत. कारण ना जेव्हा मी महाराष्ट्राची लोकधारा करतो आमची बाबा शाहीर साबळे यांच्याबरोबर, तर त्यांच्यावर मी गणगळून त्यांच्या बघितलेल्या आहेत. ते आबुरावचं लगीन आहेत ते बघितले आहे. त्या ज्या पद्धतीने ते प्रेझेंट करायचे, लोकांना फेस करायचे, एनर्जी लावायचे, ॲडिशन्स घ्यायचे, त्यावरून बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. त्यांच्या काही गोष्टी मी खूणगाड म्हणल्या. त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला प्रत्येक कलाकाराला राजश्री हा लागतोच, पण प्रत्येक कलाकाराचं काम असतं की जर तुमच्यात हिंमत असेल आणि जर तेवढी तुमची बुद्धी तल्लक असेल, तुमचं जनरल नॉलेज छान असेल, तेवढी राजकारणाचा आचपूत असेल, जाणीव असेल, तर तुम्हाला प्रश्न विचारता आले पाहिजेत. पण ते कसं आहे तर टोकदार नाही, गुदगुल्या झाल्या पाहिजेत की ज्यांना प्रश्न विचारतात ते तर हां यार तेही असले पाहिजेत. आणि ज्यांच्यासाठी आपण प्रश्न विचारतो रसिकांसाठी, त्यांनाही वाटलं पाहिजे की आपल्या मनातला प्रश्न विचारला आहे, हसत खेळत विचारला, कोणाला न दुखावता विचारला. ते एक खूप छान मोठं स्किल आहे आणि त्याचा आनंद मी इथे घेतो. म्हणजे असं बोलायला काही हरकत नाही की यदा कदाचितची, जसं तू बोलास की बीजा ही महाराष्ट्राच्या लोकधारापासूनच आलेली आहेत. दादा, एक नाटकाचा व्यतिरिक्त किंबहुना जरा एक वेगळा प्रश्न मला विचारायला आवडेल तुला की सध्याच्या काळामध्ये आपला नाटकं बघणारा जो प्रेक्षक आहे तो थोडाफार प्रमाणामध्ये कमी झाला आहे. त्याचा कल रंगभूमीकडे येण्याचा थोडा कमी झाला आहे. एक कलाकार म्हणून या गोष्टीची खंत वाटते, किंबहुना एक कलाकार म्हणून तू या गोष्टीकडे कसं बघतोस? नाही, खंत नक्कीच वाटते, पण कसं आहे, तुम्ही जर त्यांच्या आवडीचं नाटक केलं रसिकांच्या, तर प्रेक्षक नक्की येतात. कारण मैफिल कशी असते बघा, मैफिल असते एखादा कलाकार स्वतःसाठी गातो, एखादा रसिकांसाठी जातो, रसिकांसाठी गातो, आणि तो रसिकांसाठी गातो तो मैफिल जिंकून जातो. सो मी एकांक स्पर्धा करत असताना मी डोक्यात ठेवलं मला बक्षीस नाही मिळालं तरी चालतील, माझा प्रेक्षक मायबाप रसिक खुश झाला पाहिजे. सो व्यावसायिक नाटक करताना माझं हेच गणित असतं, मला बक्षीसं नको होत, मला कोणाचंही काय म्हणतात शो कॉल्ड लोक असतात त्यांचं काही कौतुक नको, माझा रसिक प्रेक्षक हा खुश झाला पाहिजे, तो परत परत नाटक बघायला यायला पाहिजे. आज जेव्हा 2000 साली आलेलं नाटक ज्या प्रेक्षकांनी पाहिलं, जेव्हा ते कॉलेज गोईंग होते, तरुण होते, त्यात आपल्या मुलाबाळांना घेऊन हे नाटक बघायला येतात. आता हे नाटक सुद्धा बघायला एक्झॅक्ट. आणि ते असे अचंबित होतं, नाटक असं असतं, म्हणजे असंही नाटक असतं. त्यांना काय वाटतं की नाटकमध्ये फक्त अशी हाताची घडी बांधायची आणि गप्प होऊन बघायचं, त्याबरोबर आपण विचार करायचा, मग त्याच्याबरोबर आपण थोडं इमोशनल व्हायचं, सिरियस व्हायचं, असं नाटक. पण हे पण असतं की शिट्ट्या होत्या, टाळ्या होत्याची मजा करायची, आपल्या आईवडिलांच्या खांद्यावर थापा मारून हसायचं खदा खदा. असंही पण नाटक असतं. त्या मुलांना त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद बघून खूप बरं वाटतं. आणि जेव्हा ती मुलं हसतात आणि त्यांचे आईवडील त्या मुलाकडे बघतात ना की माझं मुलं हसत आहे, त्यावेळेला असं वाटतं की आपण काहीतरी केलं, म्हणजे हे नाटक केलं ते माझ्या मुलींसाठी केलं होतं. कारण यदाकदाचित वादामुळे 4000 4500 नाटक ते बंद झालं, पण ते आत्ताच्या पिढीला माझ्या मुलींना ते बघता येत नव्हतं. तर मला लाईव्ह बघायचं, कसं बघता येईल, तर मला खूप खंत वाटायची, यांना दाखवू शकत नाही आपलं नाटक, माइलस्टोन झालं नाटक. तर मग मी हा पर्याय काढला की आपण तीच भाषा, तोच फॉर्म, तसेच कॉस्ट्युम्स, तसेच रंगरंगोटी असलेले काय मेकअप्स, तशाच मुवमेंट्स, तीच एनर्जी, सगळं तेच असलेलं घेऊन आपण एक नाटक करूया, ज्याच्यातून ज्यांनी तेव्हा वाद घेतले त्यांनाही ते नाटक आवडलं पाहिजे. असा एक प्रयत्न मी केला. आणि आज जेव्हा त्याचे रिटर्न्स बघतो तेव्हा असं वाटतं की यदाकदाचित रिटर्न्स करून मी योग्य ते केलं आहे आणि खूप चांगलं काम केलं आहे. नाही, नक्कीच. म्हणजे जसं आधीचं अर्धवट नाटक गाजलेलं, हे नाटकसुद्धा तेवढंच दमदार गाजलं, यामध्ये काहीच शंका नाही. तुर्तास मी इकडे थांबतो आहे, आपल्याला वेळसुद्धा कमी आणि आपल्याकडे खूप सारे पत्रकार आहेत. पण जाता दादा खरंच खूप धन्यवाद पुन्हा एकदा आमच्यासाठी नाटक घेऊन आल्याबद्दल. यस, नक्की. तुम्ही या माझं 3 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता रॉयल ऑपेरा हाऊस गिरगाव येथे आमच्या नाटकाचा 100वा प्रयोग आम्ही सादर करतो आहे. तुम्ही नक्की या. कुठल्याही प्रयोगाला, आपण 100वा प्रयोगाला आलात तर जास्त विशेष आनंद होईल. तुम्ही त्या आनंदात सहभागी व्हाल. तुमच्या तिकिटाचे पैसे नक्की 100% वसूल होतील. तुम्ही ज्यांच्याबरोबर याल, आई वडील असेल, मुलाबाळ असेल, मित्रमैत्री, कोणाबरोबर या, त्यांच्यासह तुमचा वेळ सार्थक जाईल, मजेत जाईल. आपण काहीतरी चांगलं बघितलं, आपल्या परिवाराला काहीतरी चांगलं दाखवलं, दर्जेदार दाखवलं, याचं समाधान तुम्हाला मिळेल आणि तिकिटाचे पैसे 100% वसूल होतील याची खात्री मी देतो. धन्यवाद.